आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। शिंदेंच्या शिवसेनेनं बुधवारी सुधारित जाहिरात छापून वाद निस्तरण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही मंगळवारच्या जाहिरातीवरून चिडलेल्या भाजपचा राग काही शांत होत नाहीये आणि त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं। शिंदेच्या जाहिरातीचा वाद, भाजपचा घणाघात। बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही। भाजप खासदार अनिल बोंडेंचा शिवसेनेवर वाद। आमच्यामुळे भाजप सत्तेत, गायकवाडांचा पलटवार। मेंढकीनं किती ताणलं तरी हत्ती बनत नाही। आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे। या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। शिवसेनेच्या मंगळवारच्या जाहिरातीनंतर पेटलेला हा राजकीय वणवा। बुधवारी शिवसेनेनं सुधारित जाहिरात छापून सुद्धा भाजप नेत्यांचा सूर काही बदलत नाहीये। त्याउलट भाजपचे काही नेते थेटपणे शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आग ओकताना दिसले। खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं किती ताणलं तरी हत्ती बनत नाही। बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे। सर्व भारतीय जनता पक्षाने, सर्व जनतेने त्यांना स्वीकारलाय, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील। कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये। आमच्या सगळ्या मित्रांना, प्रामुख्याने शिवसेनेच्या मित्रांना आम्ही आवर्जून सांगेन की आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे। हा काड्या लावणारा शकुनी मामा आपल्या युतीमध्ये तर आला नाही ना, ह्याची पण काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे। आता भाजपच्या नेत्यांनी उघडपणे हल्ला चढवल्यानंतर शिंदेंचे शिवसैनिक कसे शांत राहणार? शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही बोंडे आणि भाजप नेत्यांच्या टीकेला त्यांच्या शब्दात प्रत्युत्तर दिलं। तर शंभूराज देसाईंनी मात्र जाहिरातीवरून आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला। एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। आणि एखाद्या मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं कार्य जर जनतेला पटत असेल आणि ती जनता जर वाहवा करत असेल तर ते एक कडू सत्य पसरवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे। माननीय खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या राज्यातल्या प्रमुखांनी काल जी भूमिका घेतलेली आहे की दोघांनीही आता इथून पुढे या गोष्टीवरती जास्त चर्चा न करता, याच्यावरती कालच्या आलेल्या जाहिरातींवरती जास्त भाष्य न करता, मी मगाशी म्हटलं तसं 2024चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करूया। त्याचं पालन जसं आम्ही करतोय शिवसेना, तसं भाजपचे खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा करावं। आता सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचं आहे। खरं तर भाजप शिवसेनेत मिठाचा खडा पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधीही वेळोवेळी दोन्ही पक्षातील मतभेद उघड झाले। शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांनी 26 मे रोजी सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला। त्यानंतर 10 जून रोजी शिवसेना खासदार आणि शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी महायुतीत काही लोक विघ्न आणत असल्याचा आरोप केला। या दोन घटनांच्या पार्श्वभूमीनंतर मंगळवारच्या जाहिरातीनं युतीत दुसऱ्यांदा मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं। आता सुधारित जाहिरात छापल्यानंतरही भाजप शिवसेनेत वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या वादावर काही तोडगा निघतो की आगामी काळात याचे काही पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जाहिरात वादाचा दुसरा अंक बुधवारी रंगला। मंगळवारच्या जाहिरात वादावर पडदा टाकण्यासाठी दिलेल्या दुसऱ्या जाहिरातीवरूनही वादंग निर्माण झाला। सत्ताधाऱ्यांमध्ये जाहिरातीवरून बेबनाव निर्माण झाल्यानं विरोधकांनी टीका करण्याची संधी साधून घेतली आहे। जाहिरात दाखवून अवलक्षण, मंगळवारी रंगला वादाचा गाथा। वादानंतर जनतेच्या चरणी माथा। शिवसेनेच्या नवरत्नांवरून वादंगाचा वादा। सलग 2 दिवसापासून सुरू असलेल्या जाहिरातींची सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे। जाहिरात करून राज्य सरकारला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी जाहिरातीवरून निर्माण झालेल्या वादानं झाली आहे। मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये
राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कारण त्या जाहिरातीत ना भाजपचं कमळ होतं ना देवेंद्र फडणवीस. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणाऱ्यांची टक्केवारी ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त होती. या वादावर पडदा टाकण्यासाठी बुधवारी पुन्हा जाहिरात टाकण्यात आली. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, भाजपचं कमळ आणि देवेंद्र फडणवीस अवतरले. इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांचं नवरत्नही जाहिरातीत छापण्यात आलं. मात्र भाजपच्या एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलं नाही. काल फडणवीसांनी बांबू दिल्यामुळे आज हे सगळं चित्र विधान जाहिरातीत जरी बदललेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसतं. 24 तासात जाहिरात का बदलावी लागली याचा पर्दाफाश खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. मी त्या वेलविशरच्या शोधात आहे की सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला. असा कोण हा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या एक. आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन हे कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातीवरून वाद सुरू झाल्यानं सत्ताधारी पक्षाचे नेतेही बॅकफूटवर गेले. विरोधकांनी या मुद्द्यावरून जिवारी लागणारे घाव करायला सुरुवात केल्यानं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आजची जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं आम्ही अधिकृतपणानं दिलेली आहे. आजची जी जाहिरात आहे ती शिवसेनेचे जे राज्यातले मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या नावाच्या फोटोच्या सह या ठिकाणी दिलेली ती अधिकृत पक्षाची भूमिका आहे. पण अशी चर्चा सुद्धा कुठे झालेली नाही. ही बातमी आली कुठून हाच मोठा खरं चर्चेचा विषय आहे. जाहिरात का बदलावी लागली, जाहिरात आली कुठून हाच प्रश्न आहे. नाही, मला वाटतं तोच प्रश्न आम्हालाही आहे, तो प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनाही आहे. काल ही जाहिरात आली कशी, आली कुठून, काल खरं मी आपल्याला सांगायला हरकत नाही. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे जाहिरात भाजपच्या पसंतीस पडली नाही. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून जनतेच्या चरणी माथा टेकवण्याची वेळ शिवसेनेवर आली. इतकंच नव्हे तर जाहिरातीत युतीला लोकांची पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना विरोधकांना मिळालेली टक्केवारी सुद्धा दाखवावी लागली. त्यामुळे जाहिरात दाखवून अवलक्षण असं म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर सर्वे आणि जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेमध्ये वाकयुद्ध रंगलंय. काही नेते उघडपणे एकमेकांवर हल्ला चढवत असल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. शिंदे भाजपत सारं काही आलबेल नाही. प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही. संजय राऊतांची भाजप शिवसेनेवर टीका. चेहऱ्यावरती हसे आणतात, उष्णाव. जाहिरातीच्या मुद्द्यावरून राजकीय गुद्दे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. भाजप सेना महायुती आहे, ती महायुती कम आहे. सत्ताधाऱ्यांनी राऊतांचे आरोप फेटाळले. गेल्या 2 दिवसात राज्यातील जवळपास सगळ्याच वृत्तपत्रात छापून आलेल्या या जाहिराती. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा सर्वे या जाहिरातीतून दाखवण्यात आला. पण शिंदेंच्या याच लोकप्रियतेमुळे भाजप शिवसेना युतीत मतभेद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. मंगळवार आणि बुधवार असे सलग 2 दिवस भाजपकडून उघडपणे शिंदेंच्या शिवसेनेवर आणि स्वतः शिंदेंवरही टीका केली जाते. युतीतील याच बेबनावावर आता ठाकरे गटानं निशाणा साधलाय. आज हे सगळं चित्र विधान जाहिरातीत जरी बदललेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही. मेंढे गटाचे मंत्री हे वरवर आव आणतायत, चेहऱ्यावरती हास्य आणतायत, ते उष्णा अवसान. भविष्यात काय होणार आहे का नाही माहिती. ह्याचा हेतू असा दिसतो आहे की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचं नेतृत्व पुढे आणायचा एक विषय दिसत होता. याचा दुसराही अर्थ असा काढला जात होता की आता देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता पूर्वीसारखी राहिलेली नाही, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता अधिक आहे. संजय राऊतांनी शिंदे आणि भाजपमधील संबंध बिघडल्याचा आरोप केला असला तरी सरकारनं मात्र हे आरोप फेटाळून लावले. भाजपनं जाहिरातीवरून मतभेद नसल्याचं सांगत सारवासारव केली आहे,
तर शिंदेच्या शिवसेनेनंही राऊतांचे आरोप फेटाळले. युतीमध्ये कुठेतरी दुफळी आहे, युतीमध्ये कुठे मतमतांतर आहे असं अजिबात या ठिकाणी नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. भाजप सेना आम्ही पुढच्या निवडणुका सुद्धा एक मनानं, एक दिलानं आणि ताकदीनं या ठिकाणी लढणार आहोत. आणि आपल्याला कळेल पुढे भविष्यामध्ये जरी अजितदादा म्हणत असले की घोडा मैदान म्हणजे समोर आहे, निवडणुका घ्या, निवडणूक आयोगाला जेव्हा योग्य वेळ वाटेल त्यावेळेला त्या निवडणुका लागतील. माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालची जी महायुती आहे ती महायुती भक्कम आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळं त्या महायुतीमध्ये कुठलाही बेबनाव होणार नाही. काही गोष्टी अशा पद्धतीच्या कालच्या प्रकरणासारख्या घडल्या. मागच्या वेळी जेवढ्या जागा महायुतीला मिळाल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा माननीय शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवण्याचं काम आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून करणार आहोत. मंगळवारची मूळ जाहिरात आणि त्यानंतर बुधवारची सुधारित जाहिरात यामुळे युतीतील नाराजी नाट्य उघड झालंय. त्यात भाजप नेत्यांच्या बेडूक टीकेनं दोन्ही पक्षातील मतभेद जाहीर केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळण्याआधी दोन्ही पक्षातील वाचाळवीरांना रोखायला हवं, तरच युतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणामध्ये 2 दिवसांपासून जाहिरातीवरून सुरू असलेला वाद गाजतोय आणि त्या वादात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे. या सर्व जाहिरातींचा खर्च कुणी केला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. आणि विशेष म्हणजे जाहिरात कुणी दिली हाच प्रश्न सत्ताधाऱ्यांनाही पडलाय. जाहिरात कोटींची, जबाबदारी कुणाची? जाहिरात पेपरातून पण आली कुठून? कोट्यवधींचा खर्च, विरोधकांचा प्रश्न. जाहिरातींचा खर्च करणारे कार्यकर्ते कोण? मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीनं सत्ताधाऱ्यांमध्येच वादाची ठिणगी पडली. फ्रंट पेजवर छापून आलेल्या या महागड्या जाहिरातीपासनं शिवसेनेनं बॅकफूटवर जायला सुरुवात केली, तर दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला खिंडीत पकडलं. जाहिरातींसाठी झालेला 10 कोटींचा खर्च कुणी केला असा थेट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. पहिल्या पानावरच्या जाहिरातीची किंमत काय असते? एक सामान्य कार्यकर्त्याने कोणीतरी दिले असे ते म्हणतात. काल कुठल्या तरी कार्यकर्त्याने कोणीतरी दिली आहे. कमीत कमी 3-4 कोटी रुपये लागतात पहिल्या पानावरच्या सगळ्या जाहिरातींचा खर्च. मग एवढा कोणी आणला कुठून? आणि दुसऱ्याच दिवशी अजून एक जाहिरात येते, म्हणजे जवळजवळ 10 कोटी रुपयाचा खर्च होतो 2 दिवसात जाहिरातींवर. हा आणला कुठून यांनी? आणि कोण आणता हा सगळा पैसा? सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मंगळवारच्या जाहिरातीवरून मिठाचा खडा पडला आणि त्यामुळे शिवसेनेकडून या जाहिरातीवर सारवासारव करण्यात आली. ही जाहिरात शिवसेनेनं दिलेली नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं. ही वर्तमानपत्रातली जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं अधिकृतपणे देण्यात आलेली नव्हती. नंबर 1, त्या जाहिरातीचा थेट शिवसेना पक्षाशी कुठलाही संबंध नाही. परंतु कालच्या प्रसारित झालेल्या जाहिरातीमुळं राज्यातल्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्र पक्ष यांच्यामध्ये थोडासा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून ते दूर व्हावं याकरता आजची जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं आम्ही अधिकृतपणानं दिलेली आहे. युतीमध्ये मोठा संभ्रम निर्माण करणारी जाहिरात फेक आहे यावर अखेर सत्ताधाऱ्यांचं एकमत झालं. मात्र ही जाहिरात दिली कुणी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पडलाय. ही सगळी फेक बातमी होती 5 मंत्र्यांच्या बाबतीत. मी आधी सांगितलं, मला वाटतं असं पुढे चर्चा सुद्धा नाही. आता मी मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहे, मी सिनियर सदस्य आहे, पण अशी चर्चा सुद्धा कुठे झालेली नाही. ही बातमी आली कुठून हाच मोठा खरं चर्चेचा विषय. मंगळवारी राज्यातल्या अनेक वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आलेली जाहिरात पाहून अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या. युतीतला तणाव वाढल्यानं शिवसेनेनं सुद्धा जाहिरातीपासून हात झटकले. मात्र ही जाहिरात दिली कोणी आणि कोट्यवधींचा खर्च करणारे ते कार्यकर्ते कोण या प्रश्नांची उत्तरं मात्र अजून मिळालेलीच नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरेंवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्याच नाहीत, मात्र भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरून चिमटा काढला. यावरून मनसेनंही जोरदार पलटवार केलाय. पाहूयात याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय. मुंबईत दादर परिसरात तर कार्यकर्त्यांनी चांगलीच बॅनरबाजी केली.
त्या बॅनरवर राज ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी फक्त बॅनरच नाही तर 55 किलोच्या केकवरही जनतेच्या मनातले आणि भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असा उल्लेख करून जोरदार घोषणाबाजी केली. आगामी लोकसभा निवडणुकांना 1 वर्षापेक्षा कमी वेळ उरलाय. त्यापाठोपाठ म्हणजे 1.25 वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्या निवडणुकात त्वेषानं लढवून राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वेगळाच सूर आळवला. त्यांचे पोस्टर लागलेच सगळीकडे भावी मुख्यमंत्री. ते व्हावेत अशी मनापासूनची शुभेच्छा त्यांना. सध्या तरी एकच आमदार आहे, अजून जवळजवळ 50-60 तरी वाढवावे लागतील. त्याच्यासाठी त्यांनी कृतिशील कार्य करावं याच शुभेच्छा. नुसते टोमणे नकला असं न करता महाराष्ट्राचा एक विकासाचा मॅप, जे नेहमी म्हणतात ना माझा विकासाचा रोडमॅप तयार आहे, तो रोडमॅप काय आहे हे जर महाराष्ट्राला कळलं जास्त बरोबर होईल. मुख्यमंत्री होण्यासाठी राज ठाकरेंनी एका आमदारावरून 50 आमदारांपर्यंत संख्या वाढवण्याचा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला. त्यावर राजकारणात ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसल्याचा पलटवार मनसेकडून करण्यात आलाय. मला अपेक्षा निश्चितपणे आणि खरं म्हणजे आजच्या तारखेला या 2-3 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर निश्चितपणे सगळी जनता, अनेक प्रश्न असतील ते सगळे पहिले प्रश्न ह्या शिवतीर्थावरच सोडवायला येतात. माननीय राज ठाकरे साहेबच त्यांच्यासाठी हे प्रश्न सोडू शकतात. आणि मग खऱ्या अर्थानं असंच वाटतं की मुख्यमंत्री म्हणजे सब कुछ राज करेगा तो सरकार क्या करेगा. वाढदिवसाला कुणीही टीका करत नाही किंवा राजकीय चिमटे काढत नाही. मात्र जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंचा वाढदिवस असतानाही तारतम्य बाळगलेलं दिसत नाहीये. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरात राज ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. मनसे कार्यकर्त्यांचा हाच उत्साह आणि जोश राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाकडे नेऊ शकतो हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष अगदी काही क्षणात घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा जोशी. आगामी लोकसभेकरता काँग्रेसनं कंबर कसलेली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला राज्यातून हद्दपार करण्याचा विडा काँग्रेसनं उचललाय आणि त्याकरता लोकसभा निहाय मतदारसंघांचा आढावा भाजप नेत्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ 1 जागा जिंकली होती किंवा काँग्रेसला केवळ 1च जागा जिंकता आली होती आणि तरी भाजप मुक्त महाराष्ट्र असा काँग्रेसचा उद्देश आहे. काँग्रेसचा भाजप मुक्त महाराष्ट्राचा नारा, निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाची रणनीती, पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर. लोकसभा निवडणुका वर्षभरावर आल्यामुळे आता काँग्रेसनं निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करण्याचा चंग प्रदेश काँग्रेसनं बांधलाय. मंगळवारी मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यात भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यावर काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. मात्र अद्याप महाविकास आघाडीत लोकसभेचं जागा वाटप झालेलं नाही. पण असं असलं तरी काँग्रेसनं आतापासूनच लोकसभेकरता चाचपणी सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर या बैठकीत खल झाला. आगामी काळात राज्यात काँग्रेस मजबूत करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरता प्रयत्न केला जाणार आहे. येत्या 16 तारखेला लोकसभा आणि विधानसभेच्या बाबतचा एक आढावा बैठकही पुन्हा अजून ठेवलेली आहे. आम्ही जागा जिंकणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीचं मेरिट ज्या ज्या जागेवर असतील त्या जागेवरच्या त्या पद्धतीचा निर्णय घेण्याचा निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. एक रणनीती पुढच्या निवडणुकीची सुद्धा आज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी तयार केली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणं हेच काँग्रेसचं ध्येय असणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी बैठकांचा धडाका लावलाय. येत्या शुक्रवारी राज्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. मला वाटतं काँग्रेसची अवस्था काय आपल्याला सर्वांना माहिती आहे.
राज्यामध्ये काय देशामध्ये काय आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून काँग्रेसने या गप्पाच करू नये. आता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवावा. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय काँग्रेसनं केलाय. पण गेल्या 2 लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं पाहायला मिळतंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 1 जागा जिंकता आली होती. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपमुक्त महाराष्ट्र कसा करणार हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिर्डीमध्ये लवकरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे उत्तर नगर या जिल्ह्यातील नागरिकांची सोय होणार आहे. पण त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन केलं जावं ही अनेक दशकांपासूनची मागणी आहे. मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण झाल्यामुळं विभाजन काही झालं नाही. वाद हा जिल्ह्याच्या ठिकाणावरून आहे. जिल्ह्याचं ठिकाण श्रीरामपूर की संगमनेर या वादात अनेक वर्षांपासून अहमदनगरचं विभाजन रखडलेलं आहे. त्यात आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूर आणि संगमनेरला डावलून शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतलंय. त्यामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी आता अहमदनगरला जाण्याची गरज भासणार नाही. त्यांच्यासाठी आता शिर्डीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या या निर्णयाला श्रीरामपूरमधल्या काँग्रेस नेत्यांनी विरोध केलाय. श्रीरामपूरवरती अन्यायकारक असा हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की ही एक वेळ आहे की ज्यावेळेस सर्व पक्ष गट तट विसरून फक्त मी श्रीरामपूरकर म्हणून या चुकीच्या निर्णयाला, अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आपण एकत्र येण्याची वेळ आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत गोविंदराव आदिकांनी मंत्री असताना यासाठी बरेच प्रयत्नही केले होते. पण जिल्ह्याच्या ठिकाणावरून काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांमध्ये कधीच एकमत झालं नाही. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी अनेक वर्ष महसूल मंत्रीपद सांभाळलं, पण त्यांना सुद्धा जिल्हा विभाजनावर तोडगा काढता आला नाही. आता शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्यामुळं संगमनेर आणि श्रीरामपूर मधल्या नागरिकांनी शिर्डी जिल्हा करण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल तर नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याचं खंडन केलंय. जिल्हा होण्याचं ते जिल्हा होण्याकरता तो मार्ग नाही आहे. जिल्हा मोठा असल्यामुळे 2 भागामध्ये आपण जिल्ह्याचं प्रशासनामध्ये जनतेची सोय व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे केवळ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं म्हणजे की जिल्हा होणार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ म्हणून उदयाला आलेलं आहे. शिर्डीमध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळ, पाण्याची सोय आणि प्रशासकीय कार्यालये आहेत. तसंच या परिसरात मुबलक जमीन असल्यामुळे शिर्डी जिल्हा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण नगर उत्तरमधील सर्वच तालुक्यांसाठी शिर्डी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आता शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ घातल्यामुळं शिर्डी जिल्हा होण्याच्या दृष्टीनं हे कार्यालय महत्त्वाचं ठरणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आपला जो श्रम आहे, जे जाण्या येण्याचे, नगरला जाऊ देऊन जाणे येणे, काम होणं न होणे, अतिशय त्रासाचं काम होतं, ते काम अतिशय सोपं झालेलं आहे. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यामुळं या सर्व इथले शेतकरी असतील, इथले सर्व स्थानिक लोक असतील, या लोकांना एकदम इझी वे आउट या ठिकाणी नामदार साहेबांच्या माध्यमातून हे कार्यालय मिळालं आहे. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिल्हा विभाजनाची मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये. त्यामुळे शिर्डीत झालेलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनाची नांदी ठरणार का, अशी चर्चा उत्तर नगर जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये आता सुरू झालेली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आनंद दिघ्यांबाबत विधान करून शिंदेंच्या शिवसेनेच्या टार्गेटवर आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. दिघ्यांच्या मृत्यूबाबत भावनिक राजकारण बंद करा असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. त्यामुळे पुन्हा एकदा आव्हाड आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली आहे असंच चित्र आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नावाचा जयघोष करत शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तेचा गड सर केला. पण याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष करू लागले. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांना दिघेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालेलं. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी आनंद दिघेंचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. दिघेंच्या मृत्यूबाबत भावनिक राजकारण बंद करा असा टोला आव्हाडांनी लगावलाय. हे बघा, हा भावनिक खेळ बंद करा. मीनाक्षी शिंदे महापौरपदी असताना त्यांना उद्धव ठाकरेंनीच महापौर केलं होतं. तेव्हा त्यांना हे सगळं आठवलं नव्हतं का? त्या सगळं विसरलेल्या सत्तेच्या लालसेपोटी. असं एवढंच ठाण्यात ते आनंद दिघेंचं कार्ड चालतं. आनंद दिघेंच्या नावावर मतं मिळतात. एकच आहे आपलं, आनंद दिघे आनंद दिघे आनंद दिघे आनंद दिघे आनंद दिघे पत्ते फेकत राहायचे. डॉक्टरनं विचारा, मग त्यांना विचारा, या पोलीस कस्टडीत आणि विचारा कसे काय झालं ते. आता आव्हाडांनी दिघेंचं नाव घेत शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही आव्हाडांवर पलटवार केलाय. आनंद दिघे किती मोठे नेते होते हे आव्हाड जाणतात असा टोला शंभूराज देसाईंनी लगावलाय. पण दिघे साहेब एक मोठी नेते आहेत ना शिवसेनेचे, त्यामुळे आज नाही आम्ही दिघे साहेबांचं नाव घेत, पहिल्यापासून आम्ही दिघे साहेबांचं नाव घेतोय. त्यामुळं जितेंद्र आव्हाड ठाण्यामध्ये राहतात, त्यांचा मतदारसंघ जितेंद्र आव्हाडच म्हणाले ना, ते ठाण्यामध्ये आहे, त्यांनाही माहिती आहे दिघे साहेबांचं वलय काय आहे. एकंदरीतच जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा आनंद दिघेंचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे येत्या काळात ठाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सागर बर्वेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते. त्यानं धमकी का दिली याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. नैराश्यातून हा गुन्हा केल्याचा दावा आरोपी सागर बर्वे करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेची पोलिसांकडून चौकशी केली जाते. बर्वेनं पवारांना सोशल मीडियावरून धमकी का दिली याचा शोध पोलीस घेत आहेत. सागर बर्वे अविवाहित असून त्याचं लग्न होत नसल्यामुळे त्याला नैराश्य आलं होतं. औरंगजेबाच्या उदात्तीकरणामुळे आरोपी व्यथित झाला होता. त्या नैराश्यातून शरद पवारांना धमकी दिल्याचा दावा सागर बर्वेनं पोलीस चौकशीत केलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं सध्याचं राजकीय वातावरण आहे, आणखीन याचबरोबर एक फेक अकाउंट केल्यानंतर एक युवक नैराश्याच्या गर्तेत जातो. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असलेल्या अडचणींमुळे सुद्धा हा युवक फ्रीडअप होतो आणि त्यातनं जर का सोशल मीडियाचा अशा प्रकारचा दुरुपयोग होत असेल तर ही सुरुवात आहे का? आज सागर बर्वे एक होता, यातनं अनेक जण सुद्धा दुसरे सागर बर्वे तयार होऊ शकतात. अशा प्रकारचा एक धक्कादायक अहवाल सुद्धा यातनं समोर येतोय. काही दिवसांपूर्वी सागर बर्वेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सोशल मीडियावरून धमकी दिली होती. तुमचा दाभोलकर करू असा मेसेज त्यानं सोशल मीडियावर टाकला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे पोलिसांनी सागर बर्वेचा ठावठिकाणा शोधून काढला. यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी पुण्यातून आरोपी सागर बर्वेला बेड्या ठोकल्या. आरोपी हा IT इंजिनियर आहे. फेसबुकवर नर्मदाबाई पटवर्धन नावाचं पेज त्यानं तयार केलं होतं. शरद पवारांना त्यानं याच पेजवरून धमकी दिली होती. सागर बर्वे शरद पवारांना का धमकावत होता, यामागे त्याचा काय उद्देश होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. साईबाबा संस्थाननं एका मशिदीच्या निर्मितीकरता मोठ्या प्रमाणात पैसे दिले असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र साई संस्थानच्या माजी विश्वस्तांनी तो दावा फेटाळून लावलेला आहे. साई संस्थानला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं शिर्डीकरांचंही म्हणणं आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
इच्छितो की असं कुठल्याही संस्थेला किंवा कुणालाही सायबर संस्थांना पैसे देण्याचा अधिकार नाही. शासनाची त्याची रीतसर परवानगी मिळाली तरच हा पैसा या ठिकाणी शासनाच्या परवानगीने कुणाला देता येतो, अथवा हा पैसा साईबाबा संस्थांना परस्पर देता येत नाही. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले. साई संस्थान आणि पर्यायानं शिर्डीला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साईबाबा संस्थान असेल, भक्त असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, वेगवेगळे विषय असेल, ही घेऊन शिर्डीला टार्गेट करण्याचं काम या निमित्तानं करतात. जे कोणी लोक हे काम करत असेल, तुमच्या माध्यमातून मी शिर्डी ग्रामस्थ सुज्ञ नागरिक या नात्याने सांगतो, यापुढे जर कोणी अशा खोडसाळ प्रयत्न करत असेल तर शिर्डी ग्रामस्थ त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थांविषयी वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन साईबाबा संस्थांसह शिर्डी ग्रामस्थांनी केलंय. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या जुहू चौपाटीवर चौघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय. आता मुंबईलगतचे सगळे समुद्र किनारे आणि चौपाट्यांवरच्या सुरक्षेचं ऑडिट केलं जाणार आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर मंगळवारी 4 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि या दुर्घटनेमुळे समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, पण चौपाट्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे चौघांचा बळी गेलाय. या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे. जुहू चौपाटीवरच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. सबर्बनचे पालकमंत्रीचे नाते यासाठी एक कमिटी तयार करणार आहे आणि ते कमिटी 1 महिन्याच्या आत त्या स्थानिक काही सुरक्षेमध्ये चूक होती का, सुरक्षक होत की नाही होते आणि पुढे काय करायच्या त्यासाठी मार्गदर्शक सर्वांसाठी तयार करणार. भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी तसंच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुंबईतील सर्व समुद्र किनारे आणि चौपाट्यांच्या सुरक्षेचं ऑडिट केलं जाणार आहे. मुंबईला 3ही बाजूनं समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे शहराभोवती अनेक चौपाट्या आहेत आणि तिथे पर्यटकांची मोठी गर्दी देखील असते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक सुद्धा या चौपाट्यांवर हजेरी लावत असतात. त्यामुळे समुद्र किनारे आणि चौपाट्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रशासन त्याविषयी उदासीन असल्याचं चित्र आहे. दरवर्षी या समुद्र किनाऱ्यांवर दुर्घटना घडतात हा आजवरचा अनुभव आहे. खरं तर राजकीय मंडळींकडून मुंबई शहराची तुलना आंतरराष्ट्रीय शहरांशी केली जाते. मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं वारंवार सिद्ध झालंय. आता जुहूच्या दुर्घटनेतनं प्रशासन धडा घेणार का, तसंच त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, हाच खरा प्रश्न आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महापालिका निवडणुका यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगलंय. राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका रखडल्यानं सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सैरभैर झालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिनाभरापूर्वी महापालिका निवडणुकीचे संकेत दिले होते. ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुकांविषयी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. मात्र भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्यानं महानगरपालिका निवडणुका पुन्हा लांबणीवरती पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. मे महिन्यात लोकसभा आहेत, त्याच्या आधी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर सरकारने लावल्या तर त्यानंतर 4-6 महिन्यांनी लोकसभा आहेत. त्यामुळे आता ते कसं करतात ते त्यांचं इंटरनल धोरण आहे. कारण आत्तापर्यंत त्यांनी निवडणुका घ्यायच्या असत्या तर मागच्या वर्षभरात जाहीरही केल्या असत्या. करोनामुळे थांबलेल्या निवडणुका आता कोणत्याही कारण नसताना थांबलेल्या आहेत, हे मात्र खरं आहे.
महानगरपालिका निवडणुका लांबणीवर पडण्याच्या चर्चांवर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मला असं वाटतं की आज आपण शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही चांगलं करतोय. त्या कार्यक्रमामध्ये आहे काही निवडणुकीबाबत निर्णय हे सुप्रीम कोर्ट करणार आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदेशाप्रमाणे जे काही निवडणुका घ्यायच्या आहेत ते सरकार नक्की घेईल. महापालिकांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणुका म्हणून पाहिलं जात आहे. राज्यात 24 महापालिकांच्या निवडणुका रखडल्यात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, नागपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी. महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चला, आज हे सगळे स्पेशल रिपोर्ट्स बघितल्यानंतर इथेच थांबतोय. मात्र उद्या पुन्हा 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेष स्पेशल रिपोर्ट्स घेऊन पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.